काही दिवसांपूर्वी आपण बघितलं बदलापूर पूर्व गडगेनगर या परिसरामध्ये एका नवीन टाकीचं उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडला. पाण्याच्या टाकीचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि त्यानंतर आपण जर बघत असाल तर हे जे काही मागे रहिवासी उभे आहेत, महिला उभ्या आहेत, यांचं म्हणणं आहे की त्यांच्या घरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी नाहीये आणि रोज ते 7 ते 8 टँकर मागवताय आणि टँकरवरती अवलंबून आहेत. तर आता खूप मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी हे रहिवासी उपस्थित करतायत की जर टँकरला पाणी मिळतंय तर मग त्यांच्या हक्काचं पाणी गेलं कुठे, आणि जर पाणीच नाहीये तर मग टाक्या का बांधले जात आहेत. बदलापूरकरांना तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा काय आहेत या महिलांच्या मागण्या. आपण त्यांच्या माध्यमातून आता जाणून घेणार आहोत. गडगेनगर या परिसरामध्ये असलेल्या पनवेलकर इस्टेट सॅनफोर्ड या ठिकाणी या गृहसंकुलमध्ये आपण आलेलो आहोत. काय सांगाल, काय घडलं नेमकं, पाणी नाहीये की काय? मला इथे येऊन 3-4 वर्ष झाले, पण मी आली तशी बघते एमजीपीचं पाणी कमी पडतंय आणि त्याच्यामुळे टँकर मागवतात. आता टँकरचं पाणी म्हणजे ते कसलं आहे काय ते आपल्याला काहीच माहिती नाही. ज्यावेळेस हंडा भरायला जाते त्यावेळेस सगळा गाळगाळ दिसतो, कधी कधी वास पण येतो. आता तर 2-4 दिवसापासून मला असं झालंय की मला पोटाचा त्रास व्हायला लागला त्या पाण्यामुळे. कधी वास घाण येतो, ते पाणी पिवावंसं वाटत नाही. ग्लास लावला तर ग्लास नुसता फेसनी भरून जातो. मग ही समस्या दूर कधी होणार? आता त्या दिवशी टाकीचं उद्घाटन केलं, आम्हाला वाटलं दुसऱ्या दिवशी भरपूर पाणी येईल. तर अजिबात पाणी नाही. हे पाणी टँकरचं पाणी वापरून प्लस ते दुसरं कमी पाणी येतं. आमचे केस जायला लागले, आम्ही टकल्या व्हायला लागलो सगळ्या. किती समस्या, पोटाचे त्रास होतात, केस गळतात, स्किनला त्रास होतो. आता तरुण मुली आहेत त्यांच्या स्किनला पण त्रास होतो ना. इफेक्ट काहीतरी पडतो ना त्या पाण्याचा. कपडे कधी स्वच्छ निघत नाही त्या पाण्यामध्ये, साबण भरपूर लावायला लागतो. ते पाणी काय कामाचं? आम्हाला चांगलं पाणी येणार कधी? असं टाकी बघितल्यावर असं वाटलं होतं का की लगेच पाणी येणार, आता टाकी झाली? दुसरं आम्हाला त्याच दिवशी आनंद झाला की बाई आता उद्यापासून भरपूर पाणी येईल, 24 तास पाणी राहील. काय काय बायका तर बोलतो आता 24 तास पाणी मिळणार आपल्याला. पण ती मला तर वाटतं ती टाकी रिकामीच आहे. 4 महिने पाऊस पडेल तेव्हा ती टाकी भरेल आणि मग 5व्या महिन्यापासून आपल्याला पाणी येईल. म्हणजे अडचणच आहे पाणी. टाकी बांधलेली आहे आणि तरी सुद्धा बदलापूरकरांना पाणी नाहीये. आणि यानंतर आपण पाणी बघूया. आता बघा टँकरने पाणी पुरवण्यात आलेलं आहे आणि ते पाण्याची धार बघा आणि पाणी बघा आणि त्याच्या टाकीतही पाणी नाहीये. म्हणजे किती भयंकर प्रकार आहे हा. पण अजून एक बदलापूरकर प्रश्न उपस्थित करताय की ज्या वेळेला टँकर मागवले जातं त्यावेळेला बरोबर पाणी असतं. 40 कनेक्शन जर असं असेल तर दररोज हे किती कनेक्शन आहे? हे टोटल 40 आहेत आपल्या सोसायटीला. आणि ह्याच्यात असं जर पाणी आलं तर मॅडम, मी सोसायटीचा सचिव आहे महेश होता, तर हे पाणी आल्यानंतर टँकरनं पुरवठा लागेल कारण की आपल्याला एवढी मोठी सोसायटी सांभाळायची आहे. तर ते पण आहे. आणि बोलतात ना की धरण उशाला आणि कोरड घशाला, ही झालंय. दुसरी गोष्ट, आता टाकी घशाला आल्या, टाकी उशाला आल्या आणि कोरड घशाला पडल्या, ही कंडिशन झाली आता आपली. आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलाय, स्थानिक प्रतिनिधी असो, स्थानिक आमदार असो, आपले साहेब, म्हणजे आपला एमजेपी अधिकारी आहे त्यांचं पण आहे. जर ती पत्र कुठे आहेत? लवकरच आपण पार्ट 2 करूया.